सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या एलसीबी पथकाने सांगोला मिरज महामार्गावरील हातीत तालुका सांगोला गावाजवळील पुलाखाली छापा टाकून अवैधरित्या गावठी पिस्तले विक्रीसाठी थांबलेल्या तिघांना अटक केली। या कारवाईत 2 गावठी पिस्तले, 4 जिवंत काडतुसे आणि 3 मोबाईल फोन असा एकूण 1,85,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल शंकर घाडगे यांनी सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांना काही व्यक्ती हातीत गावाजवळील पुलाखाली देशी बनावटीची पिस्तले विक्रीसाठी घेऊन थांबल्या असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती। त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय शिंदे व अमित बाबर यांच्या नेतृत्वाखाली एलसीबीचे पथक पंचासह घटनास्थळी रवाना झाले। रात्री सुमारे 8:45 वाजता संशयित तिघांना ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता अवधूत सुभाष केंगार राहणार कोळा तालुका सांगोला, हर्षवर्धन उर्फ बालाजी नामदेव ऐवरे राहणार किडेबिसरी तालुका सांगोला आणि आबा धोंडीराम नरळे राहणार जुनुनी तालुका सांगोला यांच्याकडून 2 गावठी पिस्तले, 4 जिवंत काडतुसे तसेच 3 मोबाईल फोन जप्त करण्यात आले। चौकशी दरम्यान आरोपीकडे शस्त्र बाळगण्याचा कोणताही वैध परवाना नसल्याचे निष्पन्न झाले। तसेच ही पिस्तले विक्रीसाठी आणल्याची कबुली त्यांनी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे। प्राथमिक चौकशीत आरोपी आबा नरळे यांनी ही शस्त्रे सुमारे 2 वर्षापूर्वी मध्य प्रदेशातील महबूब नावाच्या व्यक्तीकडून घेतल्याची माहिती पोलिसांना दिली आहे। या प्रकरणी तिन्ही आरोपी विरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम 1959 मधील कलम 3 व 25 अन्वये सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय शिंदे करीत आहेत। सांगोला